डॅश डॅश हे धातूंचे काळाचे रूप नाही. बरं काय म्हणते बघा, काळाचं रूप नाही म्हणते. ठीक आहे मित्रांनो, इथं तुम्हाला लाख्यात, प्रख्यात, वाख्यात, दाख्यात असे प्रश्न दिले तर सरळ सरळ विषय असा आहे, लक्षात घ्या. काय करायचं तर मराठी भाषेमध्ये एकूण आख्यात आहेत 7. किती येतं? 7. त्याच्यामध्ये 4 आहेत काळाची आणि 3 आहेत अर्थाची. ठीक आहे, मराठी भाषेमध्ये एकूण आख्यात विकार किती असा प्रश्न आला, उत्तर 7. त्याच्यामध्ये 4 काळाची, 3 अर्थाची. ठीक आहे, जेव्हा लाख्यात म्हणता का मित्रांनो, लाख्यात, तेव्हा भूतकाळ असते. काय असते? भूतकाळ. ठीक आहे, त्यानंतर वाक्यात म्हणलं, वाक्यात तर विद्यार्थ असते. काय असते? विद्यार्थ. अर्थ येते, अर्थाचं नाव आहे विद्यार्थ. ठीक आहे, जेव्हा तुम्ही ताख्यात म्हणता का मित्रांनो, तेव्हा वर्तमान किंवा संकेतार्थ. असे 2 जण असू शकतात. ठीक आहे, ताख्यात म्हटल्यानंतर. ठीक आहे, आणि मग मित्रांनो त्यांनी सरळ सरळ तुम्हाला विचारले लाख्यात, वाख्यात, ताख्यात. मग काय म्हणते? डॅश डॅश हे धातूंचे काळाचे रूप नाही. तर मित्रांनो ऑप्शन नंबर बी, प्रख्यात वगैरे असं काही काळाचं रूप नाही. ठीक आहे, विषय संपला. मग लाख्यात म्हणलं की भूतकाळ असते, वाक्यात म्हणलं की विद्यार्थ असते, ताख्यात म्हणले वर्तमान काळ किंवा संकेतार्थ असते. ठीक आहे, म्हणून ऑप्शन नंबर बी हे काय असलं काही कुठलं काही नाही.